नमस्कार मित्रांनो, नाथ पॉलिटिक्स या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण संभाव्य मंत्र्यांची यादी बघणार आहोत। नेमकं कोणत्या मंत्र्याकडे कोणत्या पदाचा कारभार सांभाळायला असणार आहे, कोणता विभाग नेमकं कोणत्या मंत्र्याकडे असणार आहे, कॅबिनेट मंत्र्यांची ही यादी आपण थोडक्यात बघूया। ही संभाव्य यादी आहे, येत्या 2 दिवसांत मंत्रिमंडळ जाहीर होईलच, पण त्या अगोदर एक संभाव्य यादी आपल्या हाती आलेली आहे सूत्रांच्या माहितीनुसार। तर ती यादी मी आपल्या सर्वांसमोर सांगण्याचा प्रयत्न करतोय। मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। तुम्हाला ही माहिती, हे अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील। मित्रांनो, अगोदर हे बघण्याच्या अगोदर आपण बघूया की 15 डिसेंबर 2024 ला जी शपथविधी नागपूरमध्ये पार पडली होती, या शपथविधीनंतर आजही खाते वाटप झालेलं नाही। याचं कारण फक्त एवढंच होतं की जे गृह खातं हे नेमकं असणार कोणाकडे, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, आणि यामुळेच आतापर्यंत ते लांबलेलं आपल्याला दिसून येतं। मग आता नेमकं गृह खात्याचा पेच अजूनही सुटलाय की नाही, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न। तर गृह खात्याचा पेच आता सुटलाय आणि गृह खातं हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच असणार आहे, अशी सूत्रांची माहिती आहे। त्याचबरोबर नगरविकास खातं हे एकनाथ शिंदेकडे आणि अर्थ खातं हे अजितदादा पवार हेच सांभाळणार आहेत। तर आता संभाव्य मंत्र्यांची यादी बघूया। चंद्रशेखर बावनकुळे यांना ऊर्जा विभाग या खात्याची जबाबदारी मिळू शकते। राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे महसूल खाते जाऊ शकतं। हसन मुश्रीफ यांच्याकडे कृषी खातं, तर चंद्रकांत पाटील यांच्याकडे उच्च व तंत्र शिक्षण विभाग, चंद्रकांत पाटील यांच्याकडे उच्च व तंत्र शिक्षण विभाग, गिरीश महाजन यांच्याकडे आरोग्य व कुटुंब कल्याण, गुलाबराव पाटील जलसंपदा विभाग, गणेश नाईक कामगार विकास विभाग, दादा भुसे यांच्याकडे पर्यावरण विभाग, शंभूराजे देसाई यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग जाऊ शकतो। तर आशिष शेलार यांच्याकडे अर्थ व नियोजन विभाग जाऊ शकतो। पंकजाताई मुंडे यांना सामाजिक न्याय विभाग मिळण्याची दाट शक्यता आहे, अशी ही संभाव्य मंत्रिपदाची यादी आज समोर आलेली आहे। हसन मुश्रीफ यांना कृषी मंत्रीपद जाईल, जे की आतापर्यंत धनंजय मुंडे यांच्याकडे होतं। धनंजय मुंडे यांच्याकडे कदाचित यापेक्षाही मोठं मंत्रिपद त्यांच्याकडे असू शकतं। वस्त्र उद्योग त्यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे। वस्त्र उद्योग विभाग याची कामकाज धनंजय मुंडे बघतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे। बघूया नेमकं काय होतं। 1-2 दिवसांमध्ये हे चित्र स्पष्ट होईलच, पण त्या अगोदर ही एक संभाव्य यादी होती।